मोठी बातमी मुंबई पुणे नाशिक नागपूरसह राज्यातल्या 10 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा उद्या जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेटची साप्ताहिक बैठक ही मंगळवारऐवजी उद्या म्हणजे सोमवारीच बोलवण्यात आली आहे। त्यामुळे सोमवारी संध्याकाळीच राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू करेल असे स्पष्ट संकेत मिळतात। बघा, मोठी बातमी आहे, राज्य कॅबिनेटची बैठक एक दिवस आधीच बोलवण्यात आली आहे आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, एक दिवस अगोदरच बैठक साप्ताहिक बैठक जी असते कॅबिनेटची ती बोलवण्यात आलेली आहे। उद्याच आचारसंहिता जाहीर होऊ शकते, अधिक काय माहिती आहे? खरं तर दर मंगळवारी आठवड्याच्या दर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही मंत्र्यालयात होत असते। मात्र ही बैठक मंगळवारच्या ऐवजी सोमवारी ठेवण्यात आलेली आहे आणि अर्थात मंगळवारच्या ऐवजी सोमवारी ठेवण्यात आली त्याच्यामागे मोठी भूमिपूजन असतील किंवा मोठा काही कार्यक्रम असेल किंवा कुठे मोठा दौरा असेल, मंत्र्यांचा असेल, मुख्यमंत्र्यांचा असेल, अशी कुठलीही चिन्ह किंवा यातली कुठलीही घोषणा नाहीये। त्यामुळे एकमेव कारण वाटत आहे की येणाऱ्या 10 महानगरपालिका निवडणुका आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुका यांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। अर्थात या संदर्भात निवडणूक आयोगानं कुठलीही सूचना दिलेली नाहीये। ऐनवेळी सोमवारी दुपारच्या सुमारास किंवा सकाळच्या सुमारास याबद्दल पत्रकार परिषदेची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काही महत्त्वाचे निर्णय आहेत। आचारसंहितेमुळे हे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच मंगळवारच्या ऐवजी सोमवारी निवडणुकांच्या घोषणा होण्याच्या आधी कॅबिनेट बैठक घेऊन काही निर्णय राज्य सरकारतर्फे घेतले जाण्याची शक्यता आहे। म्हणूनच हा सर्व आटापिटा सुरू असल्याची चर्चा आहे। आता सोमवारी सकाळी चित्र स्पष्ट होईल की कॅबिनेटमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि त्याचबरोबर खरोखर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घोषित होत निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो का हे आता सोमवारी सकाळपर्यंत याबद्दल अगदी बरोबर आहे अमित। 16 जिल्हा परिषद आणि 10 महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र आचारसंहिता लागल्यानंतर मग निर्णय घेता येणार नाही, त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सरकारचा मानस दिसतोय। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।